हिंजवडी जळीत बस प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालंय। कर्मचारी घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली नव्हती तर ती लावण्यात आली होती असं पोलीस तपासात समोर आलंय। बुधवारी सकाळी झालेल्या दुर्घटनेत 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर 5 जण हे गंभीर जखमी झालेत। बस ड्रायव्हर जनार्दन हंबर्डीकर यानेच या बसला आग लावल्याचं आता सिद्ध झालंय। काही कर्मचाऱ्यांचा काटा काढण्यासाठी हे कृत्य केल्याचं जनार्दनने कबूल केलंय। मूळचा गोव्याचा असणारा जनार्दन हा हिंजवडी इथल्या व्योम ग्राफिक्स या कंपनीच्या बसवर चालक होता, पण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीला तो वैतागला होता। त्यामुळेच त्याने तिघांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला। पोलिसांना दिलेल्या जबाबात जनार्दन म्हणाला की कंपनीतील इतर कर्मचारी मला अपमानास्पद वागणूक देत होते। मला 2 दिवसांपूर्वी डब्यातील चपातीही खाऊ दिली नाही। दिवाळीत माझा पगारही कापला होता। हा सर्व राग आणि खुन्नस डोक्यात असल्यानेच मी हे कृत्य केलं। खरं तर जनार्दन ज्यांचा काटा काढू इच्छित होता ते तिघही या दुर्घटनेत बचावलेत, पण ज्यांचा याच्याशी काहीही संबंध नव्हता ते 4 जण मात्र अक्षरशः होरपळून मृत्युमुखी पडले। जनार्दनने बसला आग लावण्यासाठी बेन्झिन सोल्युशनचा वापर केला। बेन्झिन सोल्युशनमुळे अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररूप घेतलं। सुरुवातीला ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं बोललं जात होतं, पण आरटीओने केलेल्या तपासात ही आग शॉर्ट सर्किटमुळे नाही तर बेन्झिन सोल्युशनमुळे लागल्याचं समोर आलंय। हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये काल फेज 1 मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर व्योमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये 4 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। काही लोक जखमी होते। त्या ॲक्सिडेंटल डेथचा उलगडा हिंजवडी पोलीस स्टेशनने केलेला आहे। यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर वय 54 वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेन्झिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून 1 लिटर बेन्झिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे। ज्या ब्लास्टमध्ये 4 लोक हे मयत झालेले आहे। यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे। आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे, तो इंज्युर्ड आहे, त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत। कारण काय झालं आणि नेमकं कारण यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले, काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळाले। आरटीओच्या इन्स्पेक्शनमध्ये कुठेही शॉर्ट सर्किटबद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे पार्ट्स असतात त्याबद्दल। फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि इंट्रोगेशनमध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे जे बसमधून तो घेऊन जात होता रोज, त्यांचे वाद होते। दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता, तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता। या सगळ्या टेस्टिमोनीवरून फर्दर इंट्रोगेशनमध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। हे तपास सुरू आहे आता। यामध्ये त्याचा प्राथमिक 3 ते 4 लोकांवर जास्तीचा राग होता। आता फर्दर इंट्रोगेशनमध्ये ही बाब निश्चित होईल। ते बचावलेले आहेत। मागे बसलेले जे 4 आहेत त्यांचा मृत्यू झाला। ते अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे। जशी इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस होईल आणि आम्हाला फर्दर रिपोर्ट्स येतील त्याच्यामध्ये आम्ही ते क्लिअर करू शकतो। या सगळ्या घटनेला अंजाम कसा म्हणजे कुठे दिला त्यांनी त्याच्या डोक्यात? या घटनेला त्यांनी आगपेटी जी आहे ती वारजेला स्वतःच्या घराच्या बाजूला एक पांटपरी आहे तिथून विकत घेतली होती। त्यानंतर पुणे शहरामधून हिंजवडीमध्ये आल्यानंतर फेज 1ला जे तमन्ना सर्कल आहे त्यानंतर कंपनीच्या अलीकडे त्याचं म्हणण्यानुसार त्याचा जो रोष होता तो असा होता की कंपनीत किंवा कंपनीच्या जवळ सदर घातपाताचं गुन्ह्याचं कृत्य करायचं आहे आणि फेज 1मध्ये आल्यानंतर जिथं उतार आहे जिथं त्यांनी उडी मारल्यानंतर गाडी सरळ जाईल आणि 1 वे आहे असं त्यांनी टोपोग्राफी बघितली आणि फेज 1च्या तमन्ना सर्कल नंतर उताराकडे डसॉल्ट सिस्टीमकडे जाताना त्या ठिकाणी हे त्यांनी गुन्हा केलेला आहे। प्लॅनिंग बाबत अजून सखोल आमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे। इंट्रोगेशनमध्ये आम्हाला ते समजेल। सर पुन्हा एकदा सांगा की दिवाळीमध्ये त्याला पैसे बोनस दिला गेला नव्हता, हाही राग होता, म्हणजे ओनरचा राग होता किंवा काय, म्हणजे कोणत्या रागात नाही याचं
या सगळ्या नाही, ओनर बद्दल राग बाबत अजून निश्चित असं काही समजलेलं नाही आहे. प्रायमा फेसी हे जे लोक तो जो रोज घेऊन जात होता यांचं आणि त्या आरोपीचं जनार्दन हंबर्डीकर यांचे डिस्प्यूट्स होते हे आम्हाला प्रायमरीली समजलेलं आहे. आणि पगार जो पेंडिंग होता याबाबत आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन आम्ही कंपनीच्या टीमकडून अकाउंट ब्रांचकडून करू. आता तसं याच्यात हा जो याची काय पार्श्वभूमी आहे का गुन्हेगारी किंवा काय? नाही, याची पार्श्वभूमी नाही आहे काही. मेंटली काय डिस्टर्ब वगैरे नाही, आता सध्या तरी आम्हाला काय असं दिसून आलं. सर हा परमनंट एम्प्लॉय होता की कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉय होता त्या कंपनीचा? ते व्हेरीफाय करून सांगतो. 8 ते 10 जण वाचले होते त्यापैकी गाडी आग लावताना वगैरे कोणी पाहिजे नाही. तुम्ही काही सांगितलं ते नाही सांगितलं. तर त्याने अचानक ब्रेक करून गाडी जी थांबवली आणि पटकन आगपेटी टाकली. आगीचा पहिला भडका उडल्यानंतर कॅओस तयार झाला आणि मग ही पुढची घटना सगळी झालेली आहे. सर आता किती जखमी आहेत आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल काय माहिती आहे? आणखी काही सिरियस होते अशी काल माहिती कळली. 6 लोक काल रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होते. एक अत्यवस्थ होता, डीप इंजुरीज ज्याला होत्या ते सूर्य हॉस्पिटलला आहे आणि सर्व सेफ आहेत, अंडर ट्रीटमेंट आहे. सर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.